नमस्कार. श्री भास्कर अनंत लिमये लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलदडीकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 10व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. सद्गुरू प्राप्ती. मागील प्रकरणात अनंत शास्त्री हे भैयासाहेब मोडकांबरोबर त्यांच्या घरी मुक्कामास गेल्याचा मजकूर आला आहे. तिथे गेल्यावर अनंत शास्त्र्यांनी आपलं सायंकाळचं अन्निक आटोपलं. भैयासाहेबांनी त्यांच्याजवळ बसून भगवत भक्तीसारख्या अनेक जिव्हाळ्याच्या विषयांबाबत आपल्या काही कूट प्रश्नांचं निरसन करून घेतलं. भैयासाहेबांना खरोखर महानंद झाला आणि त्यांच्या तोंडून अकल्पितपणे साधू संत आले घरा तोची दिवाळी दसरा असे उद्गार बाहेर पडले. त्याच सुमारास ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा मुक्काम इंदोरास असून त्यांचं वेदांतावर निरूपण चालत असे. त्या निरूपणाला जाण्याची वेळ होताच भैयासाहेब शास्त्र्यांना, तुम्ही प्रवासाच्या दगदगीने शिणला असाल तरी स्वस्त झोपा, मी गावात गोंदवलेकर रामदासी बुवांची वेदांतावर निरूपणे दररोज चालू आहेत ते ऐकण्यासाठी जातो असं विनयपूर्वक सांगून त्यांची परवानगी घेऊन ते गेले. भैयासाहेब गेल्यानंतर अनंत शास्त्र्यांना झोप येईना. त्यांच्या मनात सारखा विचार घोळू लागला. मी किती अविचारी, सद्गुरू शोधासाठी हिंडणाऱ्या मी सत्पुरुषाचं दर्शन घ्यायला पाहिजे. उद्या मी पुढे जाणार. या सत्पुरुषाचं दर्शन न घेता गेलो आणि हेच सद्गुरू असले तर पुन्हा यांची गाठ केव्हा आणि कशी होणार? अशा तऱ्हेच्या विचाराने बेचैन होऊन अखेर उदयित या महानीयांचे दर्शन घेऊनच पुढे जावं असा विचार ठाम ठरवून शास्त्री झोपी गेले. नित्याप्रमाणे पहाटे उठून स्नान संध्यादी अन्निक त्यांनी आटोपलं. आपणहून ते भैयासाहेबांकडे गेले आणि त्यांनी त्या सत्पुरुषाची चौकशी केली आणि त्यांचं दर्शन आपल्याला करवता का अशी पृच्छा केली. भैयासाहेबांनी त्या सत्पुरुषाला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात. ते गोंदवल्याला असतात, पण त्यांचा भक्तवृंद इथे फार असल्यामुळे ते वरचेवर इथे येतात. त्यांचे शिष्य महाराजांना मारुतीचा पूर्णांश आणि समर्थ रामदास स्वामींचा अपरावतार मानतात. तुमची इच्छा असेल तर जरूर तुम्हाला त्यांचं दर्शन करवतो म्हणून भैयासाहेबांनी सांगताच अनंत शास्त्री फलं पुष्प घेऊन त्यांच्याबरोबर दर्शनाला जायला सिद्ध झाले. ज्यावेळी ते दोघे दर्शनासाठी तिथे जाऊन पोचले त्यावेळी त्रिगुणातीत आणि मायातीत असे ब्रह्मचैतन्य महाराज केवळ कौपिन धारण करून मध्यभागी बसले होते. स्वभावती भाविक स्त्रियांचा गळराडा पडला होता. त्यापैकी काही महाराजांच्या कोमल पादांचे संवाहन करीत असलेल्या त्यांना दिसल्या. निर्विकल्प चित्ताने महाराज सेवेचा स्वीकार करत होते आणि मुखाने भक्तिबोधामृत स्त्रवत होते. भैयासाहेबांनी हेच ते महाराज असं सांगताच अनंत शास्त्र्यांच्या मनात प्रथमेक रासे मक्षिका पातहा या न्यायाने अनेक प्रकारचे विकल्प तरंग उठले. सर्व संघ परित्याग करून अरण्यात राहून फल पर्णे खाऊन तपश्चर्या करणारे विश्वामित्र पराशर मुनी देखील इंद्रिय निग्रह करू शकले नाहीत. हे तर केवळ कौपिनधारी स्त्री समूहात बसून त्यांच्या सेवेचा स्वीकार करत आहेत. अनंत शास्त्री नैष्टिक ब्रह्मचारी, त्यांना हे कसं मानवणार? बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसपी कर्षती या मनूच्या वचनाची त्यांना आठवण होऊन त्यांचं मन विषण्ण झालं. त्या बाह्य दर्शनाने मनातून ते इतके विटले की त्यांच्याजवळ तर गेले नाहीतच, पण दुरून देखील त्यांना नमस्कार न करता घरी निघून गेले. भैयासाहेब वेदांत निरूपण ऐकून परत आले. त्यांनी अनंत शास्त्री यांना निरूपण न ऐकताच निघून आला असे विचारताच त्यांनी असे अनेक सत्पुरुष मी पाहिले आहेत, अशांकडून आत्मज्ञान कधीही मिळणे शक्य नाही. स्वामी विद्यारण्यांच्या उक्तीप्रमाणे वंचयती केल केचन वैश्यैही, वाक्चातुर्याने लोकांना फसवून द्रव्यार्जनादी कार्य साधणारेच कार्यसाधक साधू कलियुगात फार असे स्पष्ट सांगितलं आणि दुपारनंतर तेथून प्रयाण केलं. तेथून निघून वाटेत ठिकठिकाणी क्षेत्रांना भेट देत देत ते नृसिंहवाडीस आले. कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावर श्री दत्तप्रभूंचं रमणीय स्थान आहे. तिथे अनंत शास्त्र्यांनी अनुष्ठानाला सुरुवात केली. निराहार वृत्तीने अखंड सेवा चालू केली. दयाधन दत्तप्रभू त्यांची सात्विक निराहार वृत्ती, अखंड तपोनुष्ठान आणि गुरुदर्शनाची तळमळ पाहून मनोमन संतुष्ट झाले आणि 7व्या दिवशी स्वप्नात यतिरूपाने दर्शन देऊन, भक्तोत्तमा, आता तुझी सेवा पुरी कर. तुझ्यावर संतुष्ट झालो आहे आणि तुझे मनोरथ पूर्ण करण्यास मी आलो आहे असे यतिवर्यांनी सांगताच शास्त्र्यांनी हर्षातिरेकाने यतिचरणावर मस्तक ठेवून विनंती केली.
भक्त काम कल्पद्रुमा, माझा मनोदय तुला कळला असेल असे मी कसे मानू? कारण सर्व जग तर तुझ्या इच्छेप्रमाणे चालते. मग माझ्या इच्छेच्या मागे तुझी प्रेरणा असणारच. मग मी तुला अगोचर आहे असे कसे म्हणता येईल? दीनोद्धारका, मला आत्मोद्धाराचा मार्ग दाखव. सद्गुरू दर्शन लवकर घडव. अशी अनन्य अगतिक होऊन त्याची याचना केली. त्यावर दत्तप्रभूंनी हसून, तुझा उद्धार करण्याचं सामर्थ्य असलेल्या सद्गुरूचं दर्शन इंदोरमध्ये यापूर्वीच मी तुला करवलं आहे. तुझ्याकडून सेवा घ्यावी म्हणून तुला इथवर यायला लावलं. तरी तू इंदूरला परत जा. अनन्य भावाने त्यांना शरण जाऊन अनुग्रह घेऊन कृतार्थ हो. माझा आशीर्वाद आहे. असं म्हणून वरदहस्त शास्त्रांच्या मस्तकावर ठेवला आणि यतिवेशधारी दत्तमूर्ती अंतर्धान पावली. शास्त्र्यांना जाग आली तरी ती दिव्यवाणी तू इंदुरात जा हे कानात घुमत असल्याचं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. त्या सद्गुरूबद्दल मनात कुकल्पनेला थारा दिल्याबद्दल शास्त्र्यांना परमखेद झाला. त्यांचं हृदय पश्चात्ताप दग्ध झालं आणि त्यांनी पुन्हा इंदोरला जाण्याचा निर्धार केला. सकाळ होताच पंचगंगेत स्नान करून नित्यकर्मे आटपून गुरुपादुकांवर रुद्राभिषेक करून दंपती भोजन, दक्षिणा, दानादिनी दत्तसेवा परिपूर्ण करून पारणं केलं. श्री दत्त पादुकांसमोर साष्टांग नमस्कार घातला आणि पूर्वी पाहिलेल्या सद्गुरूच्या स्वरूपाचे मनात स्मरण करीत तेथून निघून इंदूरला येऊन पोचले. ते तडक पूर्वपरिचित भैयासाहेबांच्या घरी गेले आणि ब्रह्मचैतन्य महाराज येथे आहेत काय, असल्यास लवकर त्यांचं दर्शन करवा म्हणू लागले. भैयासाहेबांनी त्यांची आतुरता पाहून, इथून गेलेले ब्रह्मचैतन्य महाराज तुमच्या सुदैवाने कालच इथे आले आहेत. संध्याकाळी त्यांच्या दर्शनाला जाऊया, चिंता करू नका असं सांगून मध्यान्ह काल झाला असल्यामुळे स्नानादी अन्निक आटपून भोजन करा असं विनयपूर्वक त्यांना सांगून स्वतः त्यांच्या स्नानाची त्यांनी तयारी करून दिली. त्यांचं संध्यावंदनादी सर्व अन्निक आटोपताच त्यांच्यासह भोजन केले. थोडी विश्रांती घेऊन जाऊया असे सांगून भैयासाहेब वामकुक्षी करण्यास गेले. परंतु सद्गुरू दर्शनाची आच लागलेल्या अनंतशास्त्र्यांना कसली विश्रांती? सद्गुरू दर्शन पूर्वी झाल्यावेळी त्यांच्या स्वरूपाची आपल्याला ओळख न झाल्यामुळे आपण त्यांची हेटाळणी केली या आपल्या अक्षम्य अपराधाबद्दल केव्हा एकदा त्यांच्या पायावर लोळण घेऊन क्षमा मागून अभय मिळवेन असं त्यांना होऊन गेलं. म्हणून ते वरचेवर भैयासाहेबांना आता दर्शनाला निघूया ना म्हणून विचारत होते. अनंतशास्त्र्यांची पराकोटीला पोचलेली उत्कंठा पाहून भैयासाहेबांनी त्यांना ब्रह्मचैतन्य महाराजांकडे नेलं. वाचक हो, अनंतशास्त्र्यांना सद्गुरू दर्शन कशा प्रकारे घडलं याबद्दलच्या निरनिराळ्या हकीकती सांगण्यात येतात. त्यापैकी एक विस्ताराने वर उल्लेखलेली आहे. याशिवाय आणखी 2 हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचं थोडक्यात दिग्दर्शन करून पुढील कथासूत्र नंतर चालू करण्याचा मानस आहे. वाचकांनी त्यांना पटेल ती हकीकत ग्राह्य धरावी अशी नम्र विनंती आहे. दुसरी हकीकत अशी की भैयासाहेबांच्या घरी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर जेव्हा अनंतशास्त्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनाला गेले तेव्हा स्त्री समुदायात स्त्रियांकडून सेवा घेत असलेली प्राकृत भाषा वापरणारी ती मूर्ती पाहून जरी अनंतशास्त्र्यांचे मन विटले तरी ते त्यांच्या प्रवचनाला थांबले. मनात काही शंकास्थाने कल्पून उभे राहिले. त्या प्रवचनाच्या ओघात त्रिकालज्ञानी ब्रह्मचैतन्य महाराजांनी शास्त्र्यांच्या शंकास्थानाचे निवारण केले. पुन्हा दुसऱ्या दिवशी अनंतशास्त्री प्रवचनाला गेले. त्या दिवशी हे काही शंकास्थाने मनात योजून गेले. एवढेच नव्हे तर त्या शंकांचा विशिष्ट क्रम ठरवून गेले. त्या दिवशी हे ब्रह्मचैतन्य महाराजांनी अंतर्ज्ञानाने हे सर्व जाणून अनंतशास्त्र्यांच्या सर्व शंकांचं त्यांनी मनात योजलेल्या क्रमाप्रमाणे निरसन केलं. तिसऱ्या दिवशीही तसंच घडलं. वास्तविक इथे अनंतशास्त्र्यांचा अभिमान गळायला हवा होता आणि त्यांनी सद्गुरूला शरण जायला हवं होतं, पण तसं घडलं नाही. पूर्वी जसं बनशंकरी देवीने त्यांना दर्शन देऊन मार्गी लावलं, श्री व्यंकटपतीने दर्शन देऊन तीर्थयात्रेस आणि सद्गुरू शोधार्थ अनंतशास्त्री यांना प्रेरणा देऊन मार्गस्थ केलं आणि जरी मनातून हाच गुरु असावा आणि याला शरण जावं असं वाटत होतं तरी परमेश्वराने समक्ष आपल्यास दर्शन देऊन हाच तुझा गुरु असं सांगितल्याशिवाय आपण शरण जाणार नाही अशा हट्टाला पेटून शास्त्री इंदूरहून निघाले. ते फिरत फिरत नृसिंहवाडीला आले आणि तेथील अनुष्ठानात त्यांच्या इच्छेप्रमाणे भगवंताने प्रत्यक्ष दर्शन देऊन तोच तुझा गुरु, त्याला तू शरण जा म्हणून परत पाठवल्यावर परत येऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावर लोळण घेतली. पहिला प्रवाद व दुसरा प्रवाद जवळजवळ सारखाच आहे.
पहिल्या प्रवादाप्रमाणे अनंतशास्त्री प्रथम दर्शनी जे विटले ते तडक निघून गेले. दुसऱ्या प्रवादात 3 दिवस प्रवचने ऐकून मनातील शंकास्थानांचं न विचारता परबारे निरसन झाल्याने ब्रह्मचैतन्य महाराजांबद्दल जरी आदर निर्माण झाला होता तरी स्वतःबद्दलच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पनेवर विसंबून भगवंताच्या आज्ञेसाठी ते निघून गेले. या अनंतशास्त्रीच्या कृतीने संत नामदेवाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्यक्ष पांडुरंग नामदेवांशी गोष्टी करत असे आणि त्यांच्या हातचं जेवत असे. एवढ्यावर नामदेव फुगला होता. म्हणून संत कोरोबाने त्याला कच्चं मडकं ठरवलं. तेव्हा नामदेव पांडुरंगाकडे फिर्याद घेऊन गेला. तसाच काहीचा हा प्रकार भासतो. तिसरा प्रकार असा की अनंतशास्त्री संध्याकाळी इंदोर शहरी जे आले ती वेळ संध्याकाळची असल्याने गावातील श्री मारुतीच्या देवालयात उतरले. कडकडीत ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्या अनंतशास्त्र्यांना हे स्थान उतरण्यास योग्य होते. इथे श्री मारुतीरायाच्या दर्शनाला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या तोंडून या शहरी श्री गोंदवलेकर महाराजांचा मुक्काम असल्याचं समजल्यावर त्यांनी दुसऱ्या दिवशी श्री महाराजांच्या दर्शनाला जाण्याचं ठरवून देवळात मुक्काम केला. सकाळी लवकर उठून प्रातर्विधी उरकून स्नान करून संध्यावंदनादी नित्य अनेक सावरून ते श्री महाराजांच्या दर्शनाला बाहेर पडले. श्री महाराज इंदोरमध्ये केव्हाही आले तरी श्रीयुत भैयासाहेब मोडकांकडेच उतरत असत. त्यावेळीही त्यांचा मुक्काम भैयासाहेबांच्या घरी असल्यामुळे अनंतशास्त्री तपास करत करत तिथे जाऊन पोचले. त्यावेळी श्री महाराज फक्त कौपीन धारण करून मधोमध बसले होते आणि सभोवती स्त्री समूहाचा वेढा होता. अनंतशास्त्री दूर उभे राहून ती मूर्ती निहाळत होते. श्री व्यंकटपतीने स्वप्नात ज्या मूर्तीचे दर्शन घडवले होते तशीच ही मूर्ती सतेज दिसत होती. हीच ती सद्गुरुमूर्ती असावी अशी मनोमन खूणगाठ पटत होती. परंतु श्री महाराजांसारख्यांनी स्त्री समूहात बसून त्यांच्याशी प्राकृत भाषेत बोलावं आणि त्यांच्याकडून सेवा घ्यावी हे अनंतशास्त्र्यांना पटेना. हा कसला गुरु आणि हा काय माझा उद्धार करणार असे त्यांच्या अंतर्मनात पडसाद उमटू लागल्यामुळे एक तासभर तिथे उभं राहून असंतुष्ट होतसे अनंतशास्त्री देवळाकडे परतले. देवळात परत आल्यावर त्यांच्या डोक्यात विचारांचे थैमान सुरू झालं. एक मन म्हणे की स्वप्नातील सद्गुरू प्रतिमेशी श्री गोंदवलेकर महाराजांची प्रतिमा जुळते, तेव्हा जास्त विचार न करता त्यांना शरण जावं हे बरं. तर दुसरं मन म्हणे मी एवढा शास्त्री पंडित, त्यांना तर संस्कृतचा गंध दिसत नाही. अशा परिस्थितीत हे मला आत्मोद्धाराचा मार्ग कसा दाखवणार. असं होता होता पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे जायचं त्यांनी ठरवलं. ती रात्र तिथेच काढून सकाळी उठून सर्व आह्निक आटपून अनंतशास्त्री श्री महाराजांच्या दर्शनाला गेले. त्यावेळी श्री महाराज मुलामुलींच्या घोळक्यात खेळत बसले होते. प्राकृत वाणी उच्चारत होते. त्या दिवशीही अनंतशास्त्री पुन्हा एक तासभर उभे राहिले. त्यांचा अभिमान त्यांना आडवा आला आणि ते महाराजांना शरण न जाता साधा नमस्कारही न करता परत गेले. श्री महाराजांच्या दैदिप्यमान मूर्तीचं तर अनंतशास्त्रींना इतकं आकर्षण वाटू लागलं होतं की त्यांना ते गाव सोडून पुढे जावत नव्हतं. त्याचबरोबर श्री महाराजांना संस्कृत येत नाही, ते मुलात आणि स्त्रियात मिसळतात याबद्दल वैषम्य वाटून ते त्यांना शरण जाण्यास तयार नव्हते. अशा मनाच्या दोलायमान परिस्थितीत दिवस गेला. बहुधा त्यांचा दुसऱ्या दिवशी मुक्काम हलवण्याचा विचार झाला असावा. रात्री ते झोपले असता श्री मारुतीरायाने त्यांच्या स्वप्नात दर्शन देऊन उगीच कसला विचार करतोस, मनातला विकल्प सोडून मुकाट्याने तू त्यांना शरण जा, त्यातच तुझं कल्याण आहे, कारण तोच तुझा गुरु आहे असा संदेश देऊन श्री मारुतीराय गुप्त झाले. तिसऱ्या दिवशी अनंतशास्त्री आपले आह्निक आटपून सद्गुरू दर्शनार्थ जे बाहेर पडले तेच मुळी मारुतीरायाने स्वप्नात दिलेल्या दिलाशाने संतुष्ट होऊन अंतरंगात सद्गुरुमूर्ती न्याहाळीतच मार्ग आक्रमू लागले. नित्याप्रमाणे जाऊन उभे राहिले. तो श्री महाराज, व्यर्थ का हेलपाटे घालतोस, आम्ही बोलून चालून संसारी, आम्हाला शास्त्र अवगत नाही, संस्कृत भाषेचा आम्हाला गंधही नाही, आमच्याजवळ तुला काय मिळणार एवढं म्हणाले. मात्र तोच आपल्या मनातलं महाराजांनी जाणलं. ही खूणगाठ अनंतशास्त्र्यांना पटली आणि ते मातीचे ढेकूळ पाण्यात विरघळावं तसं विरघळले. त्यांच्या नेत्रातून आनंद बाष्पस्त्रवू लागले आणि ते सर्व अभिमान सांडून धावत जाऊन श्री महाराजांच्या चरणावर धाड दिशी जाऊन पडले आणि गडाबडा लोळू लागले. अनंतशास्त्री देहभान विसरले आणि अगतिक होऊन श्री महाराजांची स्तुती करू लागले. श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणजे खरोखर या चराचर सृष्टीतील अखिल चैतन्याचा गाभाच असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी अनंतशास्त्री हा आपला सर्वोत्तम शिष्य होणार हे जाणून
त्यांना आपले खरे स्वरूप दाखवण्याचं ठरवलं आणि आपलं साकार सगुण रूप अदृश्य करून त्या जागी अद्भुत कपीचं रूप धारण करून तेजोमय मारुती रूपाचं दर्शन दिलं. अनंत शास्त्र्यांची चित्तवृत्ती या दर्शनाने शांत पाहू लागली. सविता देवतेच्या प्रखर किरणांनी हिमवर्षाव जसा एकदम विरघळू लागतो तसा अनंत शास्त्र्यांचा सुप्त स्थितीतील शास्त्राभिमान, देहाभिमान, तर्कवितर्क वगैरे सर्व दोष श्रीमद महाराजांच्या तेजाने गळून पडू लागले. चित्तवृत्तीत तर इतका फरक पडला की त्यांच्या मनात संकल्प विकल्प उद्भवेनासे झाले. सद्गुरूंच्या अमानुष सामर्थ्याची कल्पना स्थिर होऊन वाढीस लागली. श्रीमद महाराज हे प्रत्यक्ष मारुतीचा अवतार आहेत याची प्रत्यक्षात खात्री पटली. अनंत शास्त्री हे कृतनियमाचे जरी काटेकोरपणाने पालन करत होते तरी सद्गुरुनाथांच्या सान्निध्यात निदान त्या दिवशी तरी शास्त्र्यांच्या कार्यक्रमात शैथिल्य निर्माण झाल्याशिवाय राहिलं नाही. मागील परिच्छेदात खुणगाट पडताच अनंत शास्त्र्यांनी श्रीमद महाराजांच्या चरणकमलावर लोळण घेऊन स्तुतीस सुरुवात केली असा मजकूर येऊन गेला आहे. त्या स्तुतीचे यथार्थ वर्णन करणे माझ्यासारख्या मंदमती पामराला कसे शक्य आहे. तरी पण त्या बाबतीत थोडंसं धाडस करून लिहिण्याचं मी ठरवलं आहे. ते खालीलप्रमाणे. हे दयाधना, चराचर वस्तूच्या ठाई तू चैतन्य रूपाने वास करूनही मानवाप्रमाणे रूप धारण केलं आहेस. हे कृपासागरा, तुला भक्तिपूर्वक अनंत नमस्कार करून तुला शरण आलो आहे. हे चिन्मय स्वरूपा, कितीतरी दिवस तुझ्या या मंगलप्रद दर्शनासाठी धडपडत असलेला मी आज खरोखर धन्य झालो आहे. हे सच्चिदानंद मूर्ते, तुझे प्रत्यक्ष दर्शन घडून देखील माझ्या चर्मचक्षुना तुझी ओळख पटली नाही यात माझा तरी काय दोष. कारण तूच सर्व जीवांचा मनमालक आहेस. तुझ्या अनुग्रहाने आणि माझ्या सुकृताने मला तुझे सान्निध्य लाभले. तुझ्या लीला हरिहरांना देखील अगम्य आणि अतर्क्य आहेत. अतएव हा माझा देहरूपी रथ त्याला जोडलेल्या मन बुद्धिरूपी घोड्यांसह तुलाच अर्पण करतो. माझी चित्तवृत्ती तर वर्षाकालच्या प्रवाहाप्रमाणे चंचल झालेली आहे. तीही तुलाच अर्पण करतो. तुझ्याशिवाय मला दुसरी गती नाही. तूच माझे सर्वस्व. एवढेच नव्हे तर आजपासून त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव सेव्यश्च गुरुस्त्वमेव, त्वमेव सर्व मम देवदेव. अशी माझी स्थिती झाली असल्यामुळे मला आत्मोद्धाराचा मार्ग दाखव. तुझ्या पूर्णानुग्रहाशिवाय हे सुतराम अशक्य आहे. मायाजालातून मला सोडवून तुझ्या चरणकमलाजवळ आश्रय देऊन उद्धार कर. तुझ्या इच्छेशिवाय या जगातील एक काडीही इकडेल तिकडे होणार नाही अशी माझी खात्री आहे. तुझे गुणवर्णन प्रत्यक्ष आदिशेषालाही करता आले नाही ते माझ्यासारख्या पामराला कसे शक्य आहे. हे जगतचालका दयानिधे, माझी एवढी प्रार्थना मनावर घे आणि माझ्यावर अनुग्रह करून मला कृतार्थ कर. तू सर्वांतर्यामी वास करत असतोस तेव्हा माझ्या अंतःकरणातील तळमळ तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला समजणार. एकमेव भक्तीच मी तुला अर्पण करू शकेन. कदाचित भक्तिरूपी भांडवल माझ्याजवळ तुटपुंज असेल तरी आई आहे त्यात समाधान मानून आपल्या मुलावर प्रेम करते. याच न्यायाने माझा अंगीकार कर. माझ्या सर्व असंख्य अपराधांची क्षमा कर. तुझी चरणसेवा नित्य घडेल अशी कृपा कर. अशा प्रकारे अनंत शास्त्र्यांनी श्रीमद महाराजांची अनन्य भावाने करुणा भागली. खरी तळमळ लागलेल्याच्या हाती निदान गवसताच त्याला प्रेमाचं उत्कट भरतं न आल्यासच नवल. अनंत शास्त्र्यांचे सर्व शरीर रोमांचित झाले. सर्वांगाला घामाच्या धारा लागल्या. देह थरथरू लागला. नेत्रातून अविरत आनंद बाष्पांच्या नद्या वाहू लागल्या. श्रीमद महाराजांचे दिव्य चरण आनंदाश्रूंनी न्हाऊन निघाले. अनंत शास्त्र्यांचा हा भाव, ही भक्ती पाहून श्रीमद महाराज परमसंतुष्ट झाले. आपल्या अमृत हस्ताने त्यांना वर उठवले. त्यांच्याकडे सावकाश पण निरखून पाहून त्यांच्या परिपक्वतेचा त्यांनी अंदाज घेतला. मोक्ष मिळवण्यासाठी त्यांची झालेली ही हीन दीनस्थिती पाहून त्यांचं अंतःकरण द्रवलं आणि त्यांनी अनंत शास्त्र्यांना दृढ आलिंगन दिलं. श्रीमद महाराजांनी अनंत शास्त्र्यांना दृढ आलिंगन दिलं याचा अर्थ दोघांचाही हृदयाकार एक झाला आणि त्याचवेळी श्री महाराजांनी निज ज्ञान निज शिष्यास दिलं. सद्गुरू अशा रीतीने शिष्याच्या हृदयात ज्ञान ओतत असतात. गुरुस्तु मौनम व्याख्यानम या आचार्यांच्या उक्तीचंच श्रीमद महाराजांनी अनुकरण केलं आणि लागलीच अनंत शास्त्र्यांच्या मनाला चिरशांती समाधान लागलं. यावरून सद्गुरूच्या दर्शनाचा महिमा किती आगाध आणि वर्णनातीत आहे हे सूज्ञ वाचकांच्या ध्यानात येऊन चुकलेच असेल. या जगात हरप्रयत्नाने दुर्मिळ वस्तूंचा लाभ होऊ शकेल,
पण सद्गुरू दर्शनाचा लाभ मिळणं, त्याहीपेक्षा त्यांचा पूर्णानुग्रह मिळणं परम दुर्लभ आहे. बलवत्तर पूर्वसुकृत असल्याशिवाय आणि परमेश्वराने नियोजित केलेली घटी उदयास आल्याशिवाय हा दिव्य योग घडणं दुरापस्त होय. हा योग म्हणजे आपल्या अनंतानंत जन्मातील एक परिपक्व कालरूपी सुदिन होय. सद्गुरू दर्शन इतकं लाभदायक आहे की त्या एका दर्शनानं व्रत, वैकल्य, उपवास, तीर्थयात्रा, जपतपानुष्ठान वगैरेचे सर्व फळ एका क्षणात लाभू शकतं. त्यासाठी अनंतशास्त्र्यांनी देह किती झिजवला, तपोनुष्ठान कसं केलं, तीर्थयात्रा प्रसंगानं सद्गुरूचा शोध किती कसोशीने केला याचं यथार्थ ज्ञान प्रिय वाचकाला होऊन चुकलंच आहे. त्याचबरोबर ही गोष्ट प्रिय वाचकांच्या ध्यानी आली असेल की सद्गुरू प्राप्ती हा सुलभ साध्य विषय नव्हे. सद्गुरू हे सत्शिष्यांच्या उद्धारासाठीच अवतरतात हे जरी खरं असलं तरी वाटेल त्या सत्शिष्याचा वाटेल त्या सद्गुरूकडून उद्धार होऊ शकत नाही. ज्या मुमुक्षूचा उद्धार ज्या विवेक्षित सद्गुरूकडून व्हायचा असा दैवी संकल्प असतो, त्याच सद्गुरूकडून त्याच सत्शिष्याचा उद्धार होतो. वेगळ्या सत्पुरुषाकडून विवेक्षित सत्शिष्याचा उद्धार होऊ न देण्यातच दैवी संकल्पाचं रहस्य साठवलेलं असतं असं म्हणावं लागतं. अनंतशास्त्र्यांनी तीर्थयात्रा प्रसंगाने पुष्कळ सत्पुरुषांच्या गाठीभेटी घेतल्या, पण मनाला शांती देणारा सद्गुरू त्यांना सापडला नाही. ज्या महात्म्याचं केवळ दर्शनाने शिष्याच्या मनाला अखंड आणि शाश्वत समाधान लाभतं, तोच खरा सद्गुरू असं शिष्याने जाणावं. आणि अशी एकदा आपल्या सद्गुरूची निश्चिती झाल्यानंतर त्या सद्गुरूबाबत त्याचं मन कालत्रयही निश्चयपूर्वक बदलत नाही, तोच सत्शिष्य. श्री ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरू शोधासाठी भटकत असताना त्यांनी अनेक सत्पुरुषांना आपल्याला अनुग्रह द्यावा म्हणून विनंती केली होती, तरी प्रत्येकाने त्यांचा गुरु वेगळा आहे, आपण नव्हे हे जाणून त्यांना अनुग्रह दिला नाही. पूर्वी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज देहूगावी राहत असताना त्यांची सेवा घडावी व अनुग्रह व्हावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गेले असता, मी तुमचा सद्गुरू नाही, तुमच्या उद्धारासाठी समर्थ रामदास स्वामींचा अवतार झालेला आहे असं तुकाराम महाराजांनी खडखडीत बजावल्याचे इतिहास प्रसिद्ध उदाहरण आहेच. संतांच्या चरित्रात अशी अनेक उदाहरणे सापडतील. सामान्य मानव वस्तुस्थितीचा विचार न करता दिसेल त्याला सद्गुरू म्हणून शरण जातो. वास्तविक हा मानव आत्मोद्धाराच्या लालसेनं सद्गुरूला शरण जात नसतो, तर सद्गुरू कृपेने आधीव्याधीपासून त्याचा बचाव व्हावा, संसार सुरळीत चालावा, धनप्राप्ती व्हावी, ऐश्वर्याचा लाभ व्हावा एवढ्या भावनेनेच तो शरण जात असतो. त्याला कसलाही सद्गुरू चालतो. आनंदशास्त्री साधे मानव नव्हते. त्यांना ऐहिक सुखाची अभिलाषा नव्हती. त्यांना आत्मोद्धाराची खरी तळमळ होती आणि त्याच्या पूर्तीसाठी विश्व प्रयत्न करून त्यांनी सद्गुरूचा शोध केला. सद्गुरू दर्शन मिळवून शांती मिळवली आणि त्यांच्या चरणी सर्वस्व समर्पण करून ते कृतार्थ झाले. श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पणमस्तु. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.